नोटाबंदीनंतरचं आरबीआयचं पहिलं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं जाणार आहे। यात व्याजदरात पाव ते अर्ध्या टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या कार्यकाळातील हे दुसरं पतधोरण असेल। कालपासून पतधोरण समितीची बैठक आरबीआयच्या मुख्यालयात सुरू झाली आहे। या बैठकीत केंद्र सरकारच्या सदस्यांचा देखील समावेश आहे। त्यामुळे नोटबंदीनंतरच्या या बैठकीत लोकाभिमुख निर्णयाची अपेक्षा आहे। त्यामुळे आज आरबीआयचे गव्हर्नर कोणकोणते निर्णय जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नोटबंदीनंतर आतापर्यंत 2000 कोटी रुपयांचा काळा पैसा घोषित करण्यात आलाय। यात 130 कोटी रुपये रोख रक्कम आणि काही सोनं जप्त करण्यात आलंय। आतापर्यंत 400 प्रकरणांचा तपास आयकर विभागाकडून पूर्ण करण्यात आलाय, तर 30हून अधिक प्रकरणांचा तपास ईडी आणि सीबीआयकडे सोपवण्यात आलाय। यात बंगळुरूमधील 18, मुंबईतील 1 आणि लुधियानामधील 2 प्रकरणांचा समावेश आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगदीश सिंग केहर यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती केली जाणार आहे। 4 जानेवारीला केहर हे सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील। 3 जानेवारीला विद्यमान सरन्यायाधीश TS ठाकूर यांचा कार्यकाळ संपतोय। आपले उत्तराधिकारी म्हणून ठाकूर यांनी जगदीश सिंग यांचं नाव सुचवलंय। 64 वर्षांचे जगदीश सिंग केहर हे भारताचे 44वे सरन्यायाधीश असतील। सप्टेंबर महिन्यात केहर यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्यापूर्वी केहर हे कर्नाटक आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते।